मित्रांनो, जय हिंद, नमस्कार. मित्रांनो, बघा, आपली जी पोलीस भरतीची परीक्षा होणार आहे अंदाजे ती समजा ॲड पडेल डिसेंबरला 2026ला आणि तिथून पुढे प्रोसेस 2027चे जानेवारी फेब्रुवारी असा एक एक काल्पनिक अंदाज आहे जो मागील 3 भरतीचा आहे. त्याप्रमाणे आपण असं एक अंदाज ठेवलेला आहे. म्हणजे आता पण आपल्याकडे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, ओके, एवढे कमीत कमी 7 महिने तरी आहेत. मग या 7 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण अशा काही गोष्टी करणं अपेक्षित आहे जे येणाऱ्या फ्युचरमध्ये आपल्याला खूप खूप फायदा होणार आहे. उदाहरणार्थ, तुम्ही आत्ता या 7 महिन्यामध्ये सर्वात प्रथम ड्रायव्हिंग शिकायला पाहिजे. ओके, ड्रायव्हिंग शिकल्यामुळे काय होतं, चालक या पदासाठी आपल्याला एक्स्ट्रा फॉर्म भरायला संधी मिळते. बघा, बरेच इन्सिडेंट्स असे झालेले आहेत की बाबा जिल्ह्याला काही मार्काने फेल झालेला आहे, परंतु ड्रायव्हिंग ही येत असल्यामुळे आणि ड्रायव्हिंगचा फॉर्म भरल्या असल्यामुळे बरेच लोक ड्रायव्हर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. आता माझ्या बाजूचाच एक उदाहरण आहे. मीरा भाईंदर पोलीसला पण भरला होता आणि मीरा भाईंदर चालकला पण भरला होता, पण दुर्दैव असं की मीरा भाईंदर पोलीसला त्याचं झालं नाही, परंतु चालकला त्यांनी हिंमत सोडली नाही आणि आता चालक म्हणून झाले. ओके, नंतर तुम्ही चालक मधून पुढे भरती देऊन शिपाई या पदासाठी येऊ शकता किंवा दुसरं काहीही करू शकता. आणि चालक तर मी तर म्हणतो सर्वात बेस्टच आहे, कारण पुढे तुम्हाला अभ्यासाला एक मोठी संधी चालून येते. ठीक आहे, सो असं एक तुम्हाला करता येते. त्यासाठी तुम्ही आत्ताच 7 महिने वेळ आहे तर चालक हे शिकून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही जर बँड्स शिकून घेतलात आणि त्याचं सर्टिफिकेट मिळवलं तर ते पण अगदी उत्तम होईल, कारण अजून एक एक्स्ट्रा फॉर्म आणि एक एक्स्ट्रा संधी तुम्हाला इथे मिळते. बघा, आपलं मेन काय, आपल्याला वर्दी पाहिजे. ठीक आहे, हाच आपला टार्गेट असला पाहिजे. जर मी शिपाईला फेल झालो तर माझ्याकडे चालक ऑप्शन राहते, चालकला फेल झालो तर बँड्समॅन उपलब्ध होते, बँड्समॅनला फेल झालो तर अजून काहीतरी उपलब्ध होते. मग हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला ते स्किल्सचं सर्टिफिकेट मिळवणं गरजेचं आहे. मग बँड्समॅन तुम्ही शिकून घ्या. ओके, सह्याद्री अकॅडमीचे रुपनवरकर सर जे आहेत ना, ते बँड्समॅन स्किल टेस्ट पण घेतात. म्हणजे मी ऐकलं होतं लास्ट टाइम, तर तुम्ही त्यांच्याकडे देखील क्लास लावू शकता आणि आपलं स्किलचं सर्टिफिकेट मिळवू शकता. किंवा मग तुमच्या आजूबाजूला कोणी असतील जे तसं ऑफिशियल सर्टिफिकेट देतात, जे गव्हर्नमेंट मान्य असेल, तर ते तुम्ही क्लासेस लावू शकता आणि त्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला अति महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे MSCITचा कोर्स करून घ्यायचा आहे, कारण MSCIT हे कंपल्सरी आहे. ओके, हां, त्याच्या बेसिसवर कसं आहे ते तुम्हाला नंतर देखील काढून द्यावं लागते, परंतु तुम्ही आत्ताच काढून ठेवला ना तर नंतर प्रॉब्लेम येत नाही. आता मला बघा, मी फॉर्म भरून दिला, MSCIT माझं आहे असं ओके करून दिलं. आता मला ते काय, त्याची जी हे आहे सॅलरीमध्ये जी वाढ आहे ती मला भेटत राहते, म्हणजे भत्ता एक प्रकारे भेटत असतो. ओके, नंतर असं व्हायला नको की MSCIT नाही त्यामुळे कुठेतरी इन्क्रिमेंट कमी झाले किंवा जे वाढ आपल्याला मिळत असते ती मिळत नाही, असं व्हायला नको. म्हणून आताच करून घ्यायचं आहे. हे 3 अति महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. ह्यानंतर मित्रांनो, बऱ्याच लोकांना आहे ना फील्ड वर्क करायचं नसतो, त्यांना ऑफिस स्टाफ करायचं असतं. तर ऑफिस स्टाफसाठी तुम्ही कंपल्सरी टायपिंग केलेलं असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात मराठी टायपिंग. कारण जेव्हा तुम्ही CCTNSवर बसता किंवा कुठलंही ऑफिस वर्क करत असता तर त्यासाठी तुम्हाला मराठीच्या त्या गोष्टी आहेत, त्या फॉन्ट आहेत, त्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. ओके, मराठीत तुम्हाला ते टायपिंग करून लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही मराठी आणि इंग्लिश तर प्रत्येकजण करतोच म्हणा, परंतु मराठी पण तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे. आणि तुम्ही असं साईड ब्रांच म्हणून किंवा डेप्युटेशनवर ऑफिस स्टाफला तुम्ही जाऊ शकता. म्हणून त्यासाठी तुम्ही हे टायपिंगचा कोर्स करा. आणि टायपिंगचा कोर्स केल्यामुळे तुम्हाला सांगतो खूप साऱ्या विविध परीक्षांमध्ये देखील संधी मिळत असते. ओके, आता MPSC वगैरे झालं, आता MPSCने मला वाटतं कट केलेले आहे ते लिपिकचे स्किल टेस्ट, परंतु दुसऱ्या ज्या लिपिक आहेत, जसं हायकोर्टमध्ये लिपिकची जागा निघते किंवा इतर BMCमध्ये MNCमध्ये लिपिकच्या जागा निघतात, तर तिकडे आपल्याला एक संधी मिळत असते. ओके, सो तुम्ही टायपिंग आता करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आत्ताच आहे ना तुम्ही सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. ओके, ऐन वेळेला तुम्ही जेव्हा ॲड पडते त्यावेळेला डॉक्युमेंट बनवायला जातात, मग ते वेळेत येत नाही आणि ॲडव्हर्टाईजच्या नंतर मग जर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे आलं तर त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही डायरेक्ट
पोलीस भरती प्रक्रियेमधून बाहेर होता, म्हणजे सिलेक्शन होऊन देखील बाहेर होतात. म्हणून आत्ताच तुम्ही डोमिसाईल बनवून घ्या. त्यानंतर तुमचा जातीचा दाखला नसेल किंवा काही असेल त्रुटी वगैरे असेल तर ते करून घ्या. त्यानंतर जर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र मिळत असेल तर करा, नाही मिळत असेल तर सोडा, ते नंतर पण देता येते. त्याचबरोबर तुम्ही आधार कार्डमध्ये काही चुका असेल तर आधार कार्ड करून घ्या. पॅन कार्डमध्ये काही चुका असेल पॅन कार्ड काढून घ्या. ओके, तुमचे जे स्कूल्सचे जे सर्टिफिकेट्स आहेत 10वी 12वी प्रमाणपत्र गुणपत्र ते सगळं काढून घ्या. त्याची यादी एक तयार ठेवा. पोलीस भरतीला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यावर आपला एक व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ देतो, ते सगळं पहा आणि ते सगळं आत्ताच तयार करून घ्या. त्यानंतर सर्वात मोठा प्रॉब्लेम येतो तो NCL नॉन क्रिमिलियरचा. ओके, ज्या ज्या कास्टला नॉन क्रिमिलियर लागते त्यांनी व्हॅलिडिटी असेल तर ठीक आहे, काय करायची गरज नाही, पण व्हॅलिडिटी संपली असेल तर तुम्ही आत्ताच काढून घ्या. एप्रिल 2026चं काढलं तर ते पुढील 3 वर्षापर्यंत तुम्हाला लागू होते. त्यानंतर EWSचं सर्टिफिकेट ॲन्युअली रिन्यू होत असते, म्हणून ते आत्ताच काढून घ्या. नंतर ऐन वेळेला तुम्हाला काही करता येत नाही. आणि हो, EWSमध्ये बरेच मित्र मी पाहिले की ते सेंट्रलचं काढतात, परंतु सेंट्रल आपल्या स्टेटच्या परीक्षेला लागत नाहीत, लक्षात ठेवा. तुम्हाला स्टेटचंच काढावं लागेल आणि स्टेटचंच काढून घ्या. त्यासाठी 1967चा पुरावा द्यावा लागतोय. तर ती सगळी प्रक्रिया तुम्ही आताच करून घ्या आणि EWS असेल किंवा तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल ते काढून घ्या. प्रकल्पग्रस्त आहे, भूकंपग्रस्त आहे, त्यानंतर माजी सैनिकावर डिपेंडेंट मुलं आहेत, त्यानंतर माजी सैनिक आहे डिस्चार्ज सर्टिफिकेट, त्यानंतर स्पोर्ट्सचे सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन करावं लागते स्पोर्ट्सचं. ओके, स्पोर्ट्स अथॉरिटीमध्ये, तर तिकडे तुम्ही जा आणि त्या सगळ्या गोष्टी आत्ताच तयार करा मित्रांनो, म्हणजे ऐन वेळेला भरतीला आपली गोंधळ राहत नाही. सगळं तयार असेल ना तर तुम्ही बेभानपणे तुम्ही भरती देऊ शकता. म्हणजे तुम्हाला कसलंच प्रेशर कसलं टेन्शन काहीच नसते, फक्त आपल्या तयारीवर फोकस करायचं असतं एवढंच. तर त्यासाठी तुम्हाला आत्तापासून धावपळ करायची आहे. ओके, ऐन वेळेला काहीच होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट अपडेट्स. ओके, बऱ्याच लोकांच्या नावामध्ये मिस्टेक असते, स्पेलिंगमध्ये मिस्टेक असते, काही लोकांचं अक्षर डबल झालेलं असते, इंग्लिश बरोबर आहे मराठीत चुकले, मराठी बरोबर आहे इंग्लिश चुकले. तर मग त्यासाठी तुम्ही गॅजेट करणं किंवा ॲफिडेविट करणं हे सगळ्या गोष्टी तुम्ही आताच करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे टेन्शन राहत नाही. समजते? तुमचं माइंड पूर्णपणे अभ्यास एके अभ्यास, तयारी एके तयारी ह्यावरच असते. माझं हे राहिलंय, माझं ते राहिलंय, असं राहिलंय, तसं राहिलंय, हे सगळ्या गोष्टी होत नाही. ओके, तर हे सगळ्या गोष्टी आत्ताच तुम्ही करून घेतलं पाहिजे. आणि अशीच काहीतरी माहिती पाहिजे असेल तर आपलं डिअर पोलीस चॅनल आहेच, तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. थँक्यू. जय हिंद.